Topic for today is health and hygiene. So, what is personal hygiene? Personal hygiene may be described as the principle of maintaining cleanliness and grooming of the external body. So, personal hygiene म्हणजे कितें तर आमची बॉडी क्लीन दवरप ताका पर्सनल हायजीन म्हणटा. Failure to keep up a standard of hygiene can have many implications. Not only is there an increased risk of getting an infection or illness, but there are many social and psychological aspects that can be affected. जर पर्सनल हायजीन मेंटेन करना जाल्यार आमकां वेगवेगळे डिजीज जातले, म्हणजेच वेगवेगळे इन्फेक्शन्स किंवा बॅक्टेरिया वायरस जे आसा ते आमच्या बॉडीक अटॅक करतले. कित्याक जर हायजीन सारकें दवरिना जाल्यार इवेंच्युअली आमची बॉडीची इम्युनिटी लो जाता आनी त्या कारणां खातीर आमकां वेगवेगळे इन्फेक्शन किंवा इलनेस जावपाचे चान्सीस चड आसता. मागीर ग्रुमींग रुटीन्स कितें कितें कसलें हायजीन आमकां फूल बॉडीचें मेंटेन करूंक जाय तें पळया. तातूंत सगळ्यान पयलीं येता हेअर, मागीर स्कीन, टीथ, हँड्स, नेल्स, फीट. गर्ल्सांक खातीर मेन्स्ट्रुअल हायजीन, ड्रेसींग, अनड्रेसींग, बाथींग, शेविंग हे सगळें आमकां प्रॅक्टीस करूंक जाय, म्हणजेच डेली हे आमचे ग्रुमींग रुटीन्सान फॉलो करूंक जाय. सो सगळ्यान पयलीं आमी पळोवया हेअर हायजीन. सो हेअर हायजीन कशें मेंटेन करपाचें तर वॉश युअर हेअर एटलीस्ट वन्स अ वीक युजींग सोप ऑर मायल्ड शॅम्पू. ड्राय युअर हेअर आफ्टर अ वॉश म्हणजे केंसा वयल्यान किंवा माथ्या वयल्यान न्हातकूच केंस रोखडेच सुकोवंक जाय. Brush your hair 3 to 4 times a day with soft bristled brush or a wide toothed comb. केस वळोवंक जाय दिसांतल्यान 2 ते 3 फावटी. Wash your brush and comb every time you wash your hair. सो केस धुता तेन्ना आमी आमची फणी जी वापरता आमी आमचे केस वळोवपाक ते धुवंक जाय. Oil the scalp once a week, preferably an hour before hair wash. A balanced diet will also help for growth of hair. So हेअर वॉश ताज्या बरोबर ऑयलिंगूय करूंक जाय वन्स अ वीक आनी डायटूय सारको घेवंक जाय. नेक्स्ट इज स्कीन. सोप एंड वॉटर आर एसेन्शियल फॉर किपींग द स्कीन क्लीन. सो आमची स्कीन क्लीन दवरपा खातीर सोप आनी वॉटर यूज करप. सोप सदांच मायल्ड सोप यूज करप. टेक गूड बाथ वन्स ऑर ट्वायस अ डे. दोज हू आर इनवॉल्वड इन एक्टीव स्पोर्ट्स ऑर वर्कआउट टू अ स्वेट वूड डू वेल टू टेक अ बाथ आफ्टर द एक्टिविटी. म्हणजे कितें तर आमी दिसांतल्यान 2दा तरी न्हावंक जाय. आतां ह्या दिसांनी भायर वचून आयले की सदांच न्हावपाक जाय. जर आमी कितें स्पोर्ट्स एक्टिविटी म्हणजे खेळपाक वतात आनी रिलेटेड म्हणजे जिमान वतात जाल्यार आमी थंयसून येवन सुद्दां न्हावंक जाय. कित्याक जितले स्पोर्ट्स एक्टिविटी चड आसता तितले मागीर आमच्या बॉडीक घाम चड येता. मागीर द जेनायटल्स एंड द इनर्स नीड टू बी क्लीन्ड वेल. Drying with a clean towel is important. Avoid sharing soaps and towels. Moisturizing oil or cream can be used. So न्हातकूच रोखडेच पुसपाक जाय आनी सोप आनी टॉवेल म्हणजे आपलो साबण आनी टॉवेल दुसऱ्याक दिवप ना किंवा दुसऱ्याचो आपणे वापरप ना. आतां थंडेच्या दिसांनी चडशांची स्कीन ड्राय जाता म्हणून मॉइश्चरायझींग ऑयल किंवा क्रीम वापरूंक जाय म्हणजे स्किनाक नरिशमेंट मेळटा आनी ती चड ड्राय जायना. नेक्स्ट इज टीथ. टीथ म्हणजे आमचे दांत. ब्रश टीथ ट्वायस अ डे अँड रिन्स वेल आफ्टर एवरी मील. सो आमी दिसांतल्यान 2दा ब्रश करूंक जाय. 2दा म्हणजे एक सकाळीं उठ्ठकूच आनी एक रातचें न्हिदच्या पयलीं. तशेंच कितेंय खाल्लें की रोखडीच मागीर चूळ भरूंक जाय म्हणजेच घोट घेवप म्हणटा पळय आमी. सो कितेंय खाल्लें की रोखडेंच वचून रिन्स करप मावथ. मागीर फ्लॉस वन्स डेली टू रिमूव प्लॅक while brushing. Try to get rid of the food particles stuck in between the teeth, the molars and premolars. So दाताच्या मदीं कितें अडकलां जाल्यार तें मागीर काडप. Brush in a circular motion. A toothbrush should have soft bristles. It should be rinsed well and left to dry after use. So toothbrush सदांच ताजे ब्रिसल्स सॉफ्ट आसूंक जाय. कित्याक हार्ड ब्रिसल्स आसत जाल्यार मागीर गम्साक त्रास जाता आनी मागीर गम्साचे ब्लिडींग येता, ब्लिडींग गम्स जाता. It is recommended to visit a dentist regularly every 6 months for checkup. सो आमी डेंटिस्टा कडेन 6 म्हयन्यांतल्यान एकदां तरी वचूंक जाय नॉर्मल ओरल हेल्थ चॅकअप करपा खातीर. नेक्स्ट आर हँड्स. हँड्स ताजेर सगळ्यान चड जर्म्स आसता कित्याक आमी आमच्या हातान चडशीं कामां करता आनी हात आमचे
सगळीकडे तेंकता, म्हणजे आतां बसीन चडटा आसतना हात तेंकता किंवा देंवता आसतना, परत दार उगडटा आसतना, कितेंय करता आसतना आमी हाताचो चड वापर करता, म्हणून हाताचेर सगळ्यान चड जर्म पार्टिकल्स आसता. सो हँड्साचें हायजीन कशें मेंटेन करपाचें, तर वॉश हँड्स थरली विथ सोप एंड वॉटर बिफोर एंड आफ्टर एवरी मील एंड आफ्टर विजिटींग द टॉयलेट. सो टॉयलेटीन वचून येतकूच हात पाय धुवंक जाय. तशेंच जेवच्या खावच्या पयलीं, कितेंय खावच्या पयलीं आमकां हात धुवप कंपल्सरी आसता. हँड शूड बी ड्रायड विथ अ क्लीन टॉवेल आफ्टर वॉश. सो हात धुतकूच मागीर ते हात क्लीन टॉवेलान पुसूंक जाय. While cooking, especially when packing lunches, you can prevent food from spoilage by keeping your hands clean. So lunch box किंवा जेवण बी पॅक करता आसतना आमी पयलीं आमचे हात धुवंक जाय. While handling food, avoid scratching or touching the ears, nose, mouth or other body orifices. जेवण करता आसतना खंयच आपल्या बॉडीक हात लावंक जायना, कित्याक थंयसरले जर्म्स मागीर जेवणान वचपाचे चान्सीस आसता. हात सदांच सोप आणि वॉटर यूज करून धुवंक जाय. सोप किंवा आतां आमचे कडेन खूब वेगवेगळे आसता, म्हणजे हँड वॉश आसता, सॅनिटायझर आसता, कितें अवेलेबल आसा तातूंत आमी हात धुवंक जाय. मागीर नेल्स म्हणजे तुमची नाखटां. कीप नेल्स शॉर्ट, सदांच नाखटां कट केल्ली आसूंक जाय, कित्याक जर वाडयता नाखटां जाल्यार तांची सारकी कॅर घेवंक जाय, नाजाल्यार तातूंत घाण उरता. डू नॉट कीप युअर नेल्स पेंटेड कंटिन्युअसली. आतां हे गर्ल्सां खातीर कंटिन्युअसली नेल पेंट लावन दवरूंक जायना. पेम्पर युअर हँड्स एंड नेल्स वन्स एवरी 3 weeks विथ अ मॅनिक्युअर. सो आपले नेल्स पेम्पर करप म्हणजे तांची काळजी घेवप कशें, तर मॅनिक्युअर करप. आतां मॅनिक्युअर करपाक कितें लागता, तर दीज रिक्वायर्स सोकिंग युअर हँड्स इन वॉर्म वॉटर फॉर 10 minutes, मसाजिंग ऑफ हँड्स थ्रू cleaning and shaping of nails. Trimming of nails at regular interval is must. So manicure म्हणजे कितें, तर गरम उदक घेवप, तातूंत आपली नेल्स सोक करप, मागीर मसाज करप आनी थरव वॉशिंग आनी क्लिनींग करप, हेका मॅनिक्युअर म्हणटा. सो वन्स एवरी 3 weeks आमी आमच्या बोटांचे मॅनिक्युअर करूंक जाय. नेक्स्ट इज फीट केअर. लार्ज कलेक्शन ऑफ स्वेट ग्लँड्स लीव इन आवर फीट. सो वॉश युअर फीट वेल एटलीस्ट वन्स अ डे. सदांच भायल्यान येतकूच आमी पांय धुवंक जाय, तशेंच रातचे न्हिदच्या पयलीं सुद्दां पांय धुवन न्हिदूंक जाय. ड्राय देम केअरफुली, स्पेशली बिटवीन द टोज. आनी पांय धुतकूच ते सुकोवपाकूय जाय, कित्याक जर सारकें सुकोवंक ना जाल्यार बोटां मदीं मागीर फंगल इन्फेक्शन जाता. कीप फीट एंड स्कीन क्लीन एंड ड्राय. चेंज सॉक्स डेली. जर तुमी सॉक्स वापरत आसत जाल्यार ते डेली चेंज करूंक जाय. अवॉयड वॉकिंग बेअरफूट इन पब्लीक एरियाज. पब्लीक एरियाज म्हणजे रस्त्याचेर किंवा पायवाटो आसता थंय चप्पल घालनासतना भोवंक जायना, कित्याक कितेंय मागीर लागपाची चान्सीस आसता. मागीर मेन्स्ट्रुअल हायजीन हे गर्ल्सां खातीर. सो यूज अ क्लीन सॅनिटरी पॅड, टॅम्पून्स ड्युरींग द मेन्स्ट्रुअल फ्लो. मागीर वॉश हँड्स आफ्टर चेंजींग पॅड्स. जेन्ना तुमी पॅड्स चेंज करता तेन्ना हात धुवंक जाय. Change the pad every 3 to 4 hours to prevent bacterial and fungal infections. Wrap toilet paper and throw pads in a dustbin. जे पॅड आमी वापरता ते वापरून जातकूच सदांच रॅप करून डस्टबिनान उडोवंक जाय, केन्ना टॉयलेटान फ्लश करूंक जायना. नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग गुड हेल्थ. आतां आमी हायजीन पळयलें, आतां आमचें हेल्थ मेंटेन किंवा सारकें दवरपा खातीर कितें करूंक जाय तें आमी पळोवया. सो देर आर 5 फॅक्टर्स फॉर गुड हेल्थ. जर आमची हेल्थ बरी उरूंक जाय जाल्यार 5 मेन फॅक्टर्स आसा. ते म्हणजे डायट म्हणजे तुमचें खावपा जेवपाचें, रेस्ट, एक्सरसाइज, गुड पोस्चर, अवॉयड यूज ऑफ टॉबॅको एंड ड्रग्स. सो फर्स्ट आसा तो डायट. ईट वेल बॅलन्स्ड मील्स विथ न्युट्रिशियस फूड्स. सो आमी जेवता खाता तें कितें मेळटा तें कितेंय खावप नासता, वेल बॅलन्स्ड आसूंक जाय, म्हणजेच तातूंतल्यान आमकां सगळे प्रोटीन्स, विटामिन्स मेळूंक जाय. फूड फ्रॉम ईच ऑफ द 5 मेजर फूड ग्रुप्स शूड बी इटन डेली. सो 5 मेजर फूड ग्रुप्स तातूंतले कितें, तर मिल्क, मीट, फिश एंड पोल्ट्री, वेजिटेबल्स, फ्रुट्स, ब्रेड, सिरियल्स, रायस, पास्ता हे डेली खावपाचे ट्राय करूंक जाय. चडशे आमी पळय मिल्क प्रोडक्ट्स आमी डेली खातातूच, कित्याक च्या चडशीं जाणां पिता, च्या पिना जाल्यार कॉफी पिता किंवा बेश्टें दूद तरी पितात.
तशेंच आमच्या जेवणान सदांच वेजिटेबल्स म्हणजे भाजी आसूंक जाय, दिसाक एक तरी फ्रूट खावंक जाय आनी चडशे प्रिफर खंयचे करूंक जाय तर सिजनल फ्रुट्स म्हणजे त्या टायमार जी फ्रुट्स पिकतात ती खावप चड बरें. फिश एंड पोल्ट्री ओकेजनली आसता, डेली फिश खावपाची गरज नासता, पण ओकेजनली फिश आनी पोल्ट्री आयटम्स म्हणजे एग्स, चिकन ताका पोल्ट्री म्हणटात. सो आमचें डायट जें आमी खाता तें वेल बॅलन्स आसूंक जाय. म्हणजे आमकां आतां समज चिप्स आवडटा म्हणून आमी चिप्स खायत रावले जाल्यार आमकां सगळें न्युट्रिशन मेळना. तशेंच कितें खंयचो पर्टिक्युलर गोश्ट आवडटा तीच खाल्ली म्हणून तातूंत सगळें न्युट्रिशन मेळना. म्हणून आमी सदांच वेल बॅलन्स्ड डायट घेवंक जाय. मागीर येता रेस्ट. हॅव एडिक्वेट रेस्ट एंड स्लीप एज इट प्रोवायड्स एनर्जी एंड एबिलिटी टू डील वीथ स्ट्रेस. आतां रेस्ट म्हणजे काम करतकूच आमी न्हिदतात ताका रेस्ट म्हणटात. जितलें तूं काम करता तितली तुका रेस्ट घेवपाची गरज आसता. कित्याक बॉडी तुजी जर तुवें रेस्ट घेवंक ना जाल्यार बॉडीक तुज्या बॉडीक आपल्या खातीर टायम मेळना. कित्याक बॉडीक ताजे सेल्स रिपेर करपाचे आसता म्हणून रेस्ट घेवप गरजेची आसता. अमावंट ऑफ स्लीप रिक्वायर्ड वेरीज फ्रॉम इंडिविज्युअल टू इंडिविज्युअल. सो न्हिदेचें प्रमाण दर इंडिविज्युअलाक म्हणजे दर मनशाक वेगवेगळें आसता. कोणाक 4 वरांची न्हीद पुरो जाता, कोणाक 8 वरां सुद्दां पावना. सो बॉडी ज्या प्रमाणे काम करता त्या प्रमाणे तांकां रेस्ट घेवपाची गरज आसता. मागीर नेक्स्ट इज एक्सरसाइज. मेंटेन्स सर्क्युलेशन एंड इम्प्रूव्स मसल टोन, कॉन्ट्रिब्यूट्स टू मोर रेस्टफूल स्लीप. सो सगळ्यांनी डेली अर्दवर तरी मिनिमम एक्सरसाइज करूंक जाय. कित्याक तर आमचो ब्लड सर्क्युलेशन सारकें जावंक जाय आनी मसल टोन इम्प्रूव जावंक जाय. तशेंच जर एक्सरसाइज सद्दां सारकी केली जाल्यार मागीर रातची न्हीद सुद्दां बरी पडटा. गुड पोस्चर प्रिव्हेंट्स फटीग एंड पुट्स लेस स्ट्रेस ऑन मसल्स. सो बसता आसतना आमी सदांच सारकें बसूंक जाय. म्हणजे आमचो स्पायनल कॉर्ड सदांच इरेक्ट आसूंक जाय. जर आमी वांकडी किंवा कशी बसली जाल्यार तितलें आमच्या फाटीच्या मसल्सांचेर चड स्ट्रेस पडटा आनी मागीर आमकां पुरो जाता. स्टँड स्ट्रेट विथ मसल्स पुल्ड इन, शोल्डर्स रिलॅक्स एंड वेट बॅलन्स इक्वली ऑन बोथ फीट. तशेंच उबें रावता आसतना सुद्दां सदांच स्ट्रेट उबें रावंक जाय आनी जी वेट आसता ती दोनूय पांयाचेर इक्वल आसूंक जाय. एकाच पांयाचेर उबें रावप, मातशें वांकडें खांब्याक तेकून भिंतीक तेकून उबें रावप अशें उबें रावूंक जायना. सो सदांच आपलो गूड पोस्चर मेंटेन करूंक जाय. लास्ट आसा तो अवॉयड यूज ऑफ टोबॅको एंड ड्रग्स. सो टोबॅको, अल्कोहोल, ड्रग्स हे हेल्थाक चड अफेक्ट करता म्हणून ताजो यूज आमी अवॉयड करूंक जाय. म्हणजेच तंबाखू खावप ना किंवा सोरो पिवप ना, तशेंच ड्रग्स घेवप ना. कित्याक एकदां जर घेवपाक स्टार्ट केलें की ताजी मागीर एक संवय जाता आनी मागीर ती संवय सुटपाक चड त्रास जाता. म्हणून ताजो यूज आमी किंवा तें घेवप ना. टोबॅको अफेक्ट्स फंक्शन ऑफ हार्ट, सर्क्युलेटरी सिस्टम, लंग्स, डायजेस्टीव सिस्टम. ऑलमोस्ट सगळे सिस्टमांक टोबॅको अफेक्ट करता आनी अफेक्ट करता इन सेन्स तुमचे ते सिस्टम ते मागीर वीक जाता. इम्पेर्स मेंटल फंक्शन्स, इवन ब्रेनाक अफेक्ट करता आनी मेंटल फंक्शन हॅम्पर करता. डिक्रीजीस एबिलिटी टू मेक डिसिजन, affects many body systems especially in teens because the brain and nervous system is not fully formed. जितली बारीक भुरगीं चड अल्कोहोल किंवा ड्रग्स घेता तितले तांकां ब्रेन आनी नर्वस सिस्टम चड तांचो अफेक्ट जाता. म्हणून आमी टोबॅको, ड्रग्स, अल्कोहोल असल्यो गोश्टी घेवप नासता. मागीर येता ते हँड हायजीन. आमी हळूहळू पळयलें तातूंत तर हँड वॉशींग. सो हँड वॉशींग कितें तर हँड वॉशींग ऑर हँड हायजीन is the act of cleaning one's hands with or without the use of water or another liquid or with the use of soap for the purpose of removing soil, dirt and microorganisms. So define hand washing अशें तुमकां विचारलें जाल्यार मागीर तुमकां हें डेफिनेशन सांगूंक जाय की it is the act of cleaning one's hands. सो आमी हात धुवप कशें तर एक तर उदकान बेश्टे हात धुवप किंवा लिक्वीड किंवा सोप यूज करून. कित्या खातीर तर फॉर द पर्पज ऑफ रिमुवींग सॉयल, डर्ट आनी मायक्रो ऑर्गॅनिजम. आमच्या हाताक जी कितें घाण लागलेली आसा किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिजम्स आसा ते वचूंक जाय म्हणून आमी हँड वॉशींग करतात. सो इम्पॉर्टन्स ऑफ हँड हायजीन इन हेल्थ केअर.
People receiving healthcare may be more vulnerable to infection from germs carried on their hands or from other people's hands. So हॉस्पिटलांनी हँड वॉशिंग कित्याक इम्पॉर्टंट आसता तर हॉस्पिटलांनी खूब पेशंट आसता, एकूच नर्स वेगवेगळ्या पेशंटाक हँडल करता, मागीर म्हणून ती चड वल्नरेबल म्हणजे चड प्रोन आसता इन्फेक्शना खातीर, म्हणून तिणें परत परत हात धुवंक जाय. फक्त नर्सीन अशें न्ही, हॉस्पिटलांत जितले लोक काम करता तितल्या सगळ्यांनी. The germs are often passed from one person to another by physical contact. So it's important that patients, visitors, healthcare workers, nursing staff and doctors cut the risk of spreading infection by regularly cleaning their hands. चडशे जर्म्स हँड टू हँड म्हणजे एका पेशंटा कडल्यान दुसऱ्या पेशंटा कडेन तेका मेळपाक येतात ते विजिटर्स किंवा स्टाफ हांचे कडल्यान एकामेका कडेन वतात, म्हणून आमी हँड वॉशिंग रेगुलरली प्रॅक्टीस करूंक जाय. नेक्स्ट, स्टेप्स ऑफ मेडिकल हँड वॉशिंग. सो हँड वॉशिंग करपाचे स्टेप्स. सगळ्यान पयलीं रिमूव ऑल द एसेसरीज फ्रॉम हँड and wet the hands under water. Apply soap to the hand surface up to the wrist and make enough lather. Rub palm to palm in circular motion. Rub the right palm over left dorsum with interlaced fingers and vice versa. Rub palm to palm with fingers interlaced. Rub the back of fingers to opposing palm with fingers interlocked. So हे steps आसा ताजे आमी मागीर फुडें आसा ते रोटेशनल रबिंग ऑफ लेफ्ट थंब क्लेस्प्ड इन राइट palm and vice versa. Rotational rubbing of left hand fingers over right palm and vice versa. Rinse the hand with water with fingers pointing downwards. Use tissue paper to close the tap. Dry hand thoroughly with clean towel. आता हांगा मेन 7 स्टेप्स दिल्या हँड वॉशिंग कशें करपाचें ते. सो स्टेप 1, rub hands palm to palm. Magi rub the back of both hands. Rub hands with fingers interlaced. Interlock fingers and rub the back of fingers. My 5th step, rub thumb in a rotational manner and vice versa. 6th step is rub fingertips on palm for both hands. 7th step is rub both wrists in a rotational manner. Magi rinse and dry thoroughly. सो आतां जे स्टेप्स पळयले ताजो व्हिडिओ तुमकां हांव धाडटा. सो तुमी मागीर व्हिडिओ पळोवन घरा प्रॅक्टीस करा, कित्याक हँड वॉशिंग हें एक प्रॅक्टिकल आसा तुमचें. सो जेन्ना स्कूल स्टार्ट करतली तेन्ना आमी तें प्रॅक्टिकल परत शिकतली. सद्या तुमी घरा व्हिडिओ पळोवन प्रॅक्टीस करपाक शकता. नेक्स्ट, पर्सनल ग्रुमींग. सो पर्सनल ग्रुमींग इज द आर्ट ऑफ क्लिनिंग, ग्रुमींग एंड मेंटेनिंग पार्ट्स ऑफ द बॉडी. Personal grooming is important for a positive self-image and attractive appearance. It is the process of making yourself look neat and attractive. The things which you do to make yourself and your appearance tidy and pleasant. So personal grooming म्हणजे कितें तर it is the art of cleaning, grooming and maintaining parts of the body. So आमी बरी दिसपा खातीर जे जे कितें करता तेका सगळ्याक पर्सनल ग्रुमींग म्हणटा. आतां आमी स्कुलान येवपाक भायर सरता तेन्ना आमी कशी सारको युनिफॉर्म घालता, केस सारके वळयता, हेका पर्सनल ग्रुमींग म्हणटात. सो हांगा तुमकां दिल्या वेगवेगळे कितें कितें करपाचें आसता तें. सो चल्यां खातीर नीटली कट एंड ग्रूम्ड हेअर म्हणजे केस सारके कट करप, क्लीन शेव आसूंक जाय, टाय जर घालता जाल्यार तो सारको आसूंक जाय, शर्ट सदांच आयर्न केल्लो आसूंक जाय, सूट सारको आसूंक जाय, चडूय खंयचे वेगवेगळे कलर सूट चड कोण घालिनात, पर्टिक्युलर कलर्स आसता जे बरे दिसता आपल्याक कलर्स तेच यूज करूंक जाय. तशेंच शॉक्स, शूज हे सगळे मॅच जाता तसलेच घालप, कॉन्ट्रास्ट चड कोण यूज करिना. मागीर चलयां खातीर केस सदांच सारके वळप, मेकअप करता जाल्यार तो सुद्दां हेवी मेकअप आसूंक जायना, नॉर्मल मेकअप चलता. मागीर शर्ट किंवा तुमी कितें ड्रेस घालतात ते सारको फिटींग आसूंक जाय. ज्वेलरी सदांच सिंपल आसूंक जाय, चड ज्वेलरी घालून आमी लग्नाक वता कशी सदांच भोंवप नासता. मागीर बाकीचे शूज सगळे सारके क्लीन आनी सारके आसूंक जाय. सो हे मिनिमम ग्रुमींग टेक्निक्स किंवा ग्रुमींग रुटीन्स जे आमी फॉलो करूंक जाय. बेजीक ग्रुमींग, men should groom facial hair.
Avoid the patchy beard, brush your teeth, wash your hair, take care of your skin, trim your fingernails and toenails, wear deodorant. Deodorant कोण यूज करतात ते तांच्यांनी हे करप. Pay attention to little details like keeping your ears clean or nose hair trimmed. Wear name badge and uniform. So जर कोण कामाक वता तांकां तांचे ID कार्ड्स आसता, युनिफॉर्म आसता, सो ते तांच्यांनी घालून वचपाक जाय. मागीर डोंट वेअर व्हाईट सॉक्स विथ डार्क शूज अँड वायस वर्सा. म्हणजे कॉन्ट्रास्ट कोण चड घालिना सो तशें करप नासता. डोंट वेअर सॉक्स विथ सँडल्स, टी शर्ट्स दॅट आर टू बिग. म्हणजे चड लूज कपडे घालप नासता, तशें चड टायटूय कपडे घालप नासता. सेम कपडे 2-2 दीस म्हणजे आयजूय तेच घातले फाल्यां परत तेच घालप अशें करप नासता. मागीर सदांच कपडे आयर्न करून घालूंक जाय. म्हणजे चड रिंकल्स आसत चुल्लेले कपडे घालप नासता किंवा घाण जाल्ले कपडे घालप नासता. सो हे बेजीक ड्रेसींग सेन्स जे आमी फॉलो करूंक जाय. गेट युअर हेअर्स लुकींग गूड. केस सदांच ट्रीम करप किंवा तुमकां जी हेअरस्टायल आवडटा तशी कट करून घेवप. मागीर ग्लासीस घालता जाल्यार ते तुज्या तोंडाक बरें दिसता किंवा ताजी फ्रेम कशी आसा, तुका खंयची आवडटा ती फ्रेम घालप. एक्सरसाइज डेली करप आनी आपल्या फेसाची म्हणजे तोंडाची काळजी घेवप. सो मेक हायजीन पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. सो आमच्या डेली रुटिनान हायजिनाक सगळ्यान चड इम्पॉर्टन्स दिवंक जाय. कित्याक जर आमी हायजीन मेंटेन केलें जाल्यार आमची बॉडी सारकी उरतली. बॉडी सारकी उरत जाल्यार आमी सारकी उरतली. म्हणून मेक हायजीन पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. थँक यू.